नमस्कार, मी अजित चव्हाण. महापालिकेचा रणसंग्राम मध्ये प्रेक्षक हो, सबंध महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांचा दौरा आपण केला त्या क्षेत्रातला आणि आता आपण मुंबईत येऊन पोहोचलोत. काल मुंबईत पहिला कार्यक्रम झाला आणि आजचा मुंबईतला दुसरा कार्यक्रम महानगरपालिकेचा रणसंग्राम आपला होतोय पश्चिम उपनगरातल्या एका प्रमुख उपनगरात, ते म्हणजे पार्ल्यामध्ये. पार्ल्याला फार मोठा इतिहास आहे. अनेक साहित्यिक असतील, अभिनेते असतील, मोठमोठे राजकारणी असतील, अनेक थोर मंडळींचा या संपूर्ण परिसरामध्ये रहिवास आहे. पार्ला हे सांस्कृतिक अंग एक महत्त्वाचं मुंबईचं ओळखलं जातं. या मुंबई शहराच्या अंगावरती असलेल्या दागिन्यांपैकी म्हणजे परिसराच्या दागिन्यांपैकी एक लखलखता दागिना म्हणजे पार्ला. मराठी माणसाचा गड. पश्चिम उपनगरामधले अनेक या परिसरातले नागरिक, या पक्षाचे, विविध पक्षाचे, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सबंध पश्चिम उपनगरांमधले प्रश्न मुंबई महानगरपालिकेशी संबंधित आपण या ठिकाणी त्याची चर्चा करणार आहोत. माझ्याबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या या रणसंग्रामात लढणारे विविध पक्षांचे योद्धे आहेत, त्यांची आपण ओळख करून घेऊयात. राजकीय पक्षांचे प्रतिनिधी माझ्याबरोबर आहेत. माझ्याबरोबर मनसेचे विभाग प्रमुख संदीप दळवी आहेत. संदीपराव, आपलं स्वागत या कार्यक्रमामध्ये. माझ्याबरोबर अरुण सावंत आहेत, काँग्रेसचे ते प्रवक्ते आहेत. अरुणराव, तुमचं स्वागत. अनिल परब, शिवसेनेचा एक जुना जाणता चेहरा, अगदी युवक चळवळीतून शिवसेनेच्या काम करणारे अनिल परब आता आमदार आहेत, इथले विभाग प्रमुख आहेत आणि अनिल परब इथे शिवसेनेची भूमिका मांडणार आहेत. पराग आळवणी, भारतीय जनता पक्षाचा या भागातला प्रमुख चेहरा, पराग आळवणी आपल्याबरोबर आहेत. माझ्याबरोबर अजित रावराणे आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे ते या ठिकाणी प्रतिनिधित्व करणार आहेत. अजित रावराणे गेली अनेक वर्ष या सबंध परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून काम करणारे तरुण नेते म्हणून या ठिकाणी ओळखले जातात. सर्वप्रथम आपण जाऊयात ते पराग आळवणींच्याकडे. पराग आळवणी, का भारतीय जनता पक्षाला सत्ता द्यायची? काय नेमकं तुमचं विजन आहे? का? पहिली गोष्ट तर मुंबईच्या विकासाचं जर का विजन कोणाकडे असेल तर ते भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला यावेळेला संधी मिळावी. मुंबईचा विकास हा सर्वात महत्त्वाचा अजेंडा यावेळेला आहे. मुंबईच्या महानगरपालिकेचा जो कारभार आहे हा स्वच्छ कारभार असावा, हा पारदर्शक असावा, हा दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. मग अशी आपण अजित एक शब्दाचा उल्लेख केलात की टॅक्स पेयर्स, आणि त्यामुळे टॅक्स टेररिझम मुंबईमध्ये आम्हाला जाणवतोय. अतिप्रचंड टॅक्स प्रत्येक ठिकाणी आहे, परंतु त्याचे रिटर्न्स हे नागरिकांना मिळत नाहीत आणि त्यामुळे टॅक्स टेररिझमबद्दल आम्ही बोलणार आहोत. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे. गेली काही वर्ष आम्ही पाहतोय की जणू काही लोकप्रतिनिधी निवडून आला की तो मालक बनलेला आहे, अशा पद्धतीच्या आविर्भावात आपण वागतोय आणि त्यामुळे तुम्ही आमच्याकडे भेटायला या, आम्ही जे काम करू ते तुम्ही मान्य करा, अशा पद्धतीचा एक कार्यपद्धती होत चाललेली आहे. परंतु नागरिकांचा सहभाग, आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे की पीपल्स पार्टिसिपेशन हाही आमच्या कार्यपद्धतीचा भाग असेल. अरुण सावंत, काँग्रेस पक्षाला का सत्ता द्यायची मुंबईकरांनी? का तुमच्या पक्षाला मतदान करायचं? काय विजन आहे काँग्रेसचं की तुम्हाला निवडून द्यावं? काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रातील जनतेने तसेच मुंबईच्या जनतेने याकरता मतदान करावं, कारण गेली 22 वर्ष आपण सतत BJP आणि शिवसेनेवरती विश्वास ठेवला होता, परंतु त्यांनी तुमचा विश्वासघात केलाय आणि भ्रष्टाचारच भ्रष्टाचार केला. 43,000 करोड रुपये संपूर्ण मुंबईकरांनी मिळून टॅक्सच्याद्वारे BMCला देत होते. हे 43,000 रुपये कुठे जायचे याचा कधीच त्यांनी हिशोब दिला नाही. आम्हाला जर आपण निवडून दिलं तर आमचं एक विजन पत्रिकाच आम्ही जाहीर केलेली. प्रथम मी आपणास हे सांगू इच्छिन की जर काँग्रेस पक्षाच्या मुंबईतील सर्व उमेदवारांना जर आपण निवडून मुंबई महानगरपालिकेवर पाठवलं तर आम्ही आपणास हे वचन देतो की मुंबईमध्ये 24 तास स्वच्छ आणि मोफत पाणी आम्ही आपणास देण्याचा सर्वप्रथम वादा करतो. दुसरं मी आपणास हे सांगू इच्छिन की या मुंबईमध्ये 70% असे लोक आहेत जे आज झोपडपट्टीमध्ये राहतात, गोरगरीब आहेत, ज्यांना अन्नधान्याचा प्रॉब्लेम असतो. आम्ही केंद्रामध्ये असताना प्रत्येक व्यक्तीला अन्न पुरवठा झाला पाहिजे याचं आम्ही एक बिल आणलं होतं, ते या सरकारने आणल्यानंतर बंद केलं. जर मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबईकरांनी विश्वास ठेवला आणि एकदा जर आमच्या उमेदवारांना संधी दिली तर आम्ही हे वचन देतो की येणाऱ्या 5 वर्षामध्ये प्रत्येक गरीबाला 20 रुपयामध्ये आम्ही जेवणाची थाळी देणार आहोत. ही थाळी प्रत्येक महानगरपालिकेच्या केंद्रांमध्ये, हॉस्पिटल्समध्ये तसेच जी महानगरपालिकेची ऑफिस असेल तिथे उपलब्ध असतील. आपण राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाऊयात. अजितराव, का तुमच्या पक्षाला निवडून द्यायचं?
आणि काय विजन आहे नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं असं मुंबईत, की मुंबईकरांनी तुम्हाला सत्ता द्यावी? खरं तर 2014 भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी काही निकष काढले आणि त्या निकषमध्ये या देशामध्ये सर्वात अतिशय चांगलं ज्या महानगरपालिकेचं नियोजन आहे असे 3 महानगरपालिकेचे नंबर काढले. ते तिन्ही महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आहेत. आपण या ठिकाणी पहिला महानगरपालिकेचा नंबर आला ते नवी मुंबई महानगरपालिका, दुसरा महानगरपालिकेचा नंबर आला तो चिंचवड महानगरपालिका आणि तिसरा क्रमांक आला तो पुणे महानगरपालिका. ज्या ज्या महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आहेत त्याचं नियोजन अतिशय चांगलं आहे असं या देशातलं सरकार बोलतं आणि त्यांनी त्याचे नंबर काढले. हे आम्ही ठरवलेलं नाही आहे. पुढे मनसेकडे आपण जाऊयात. का महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला निवडून द्यायचं संदीप दळवी? काय नेमकं तुमचं विजन आहे तुमच्या पक्षाचं आणि काय आवाहन कराल या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुंबईकरांना? सर्वप्रथम मगाशी बोलल्याप्रमाणे आम्हाला का मतदान केलं पाहिजे त्यापेक्षा सत्य परिस्थिती आज हे सगळे जे पक्ष आज इथे गेली 20-40 वर्ष कुठल्या ना कुठल्या महानगरपालिकेत आज सत्तेत आहे आणि तरीही आज जनतेसमोर मतं मागताना ह्या लोकांना कुठल्याही प्रकारची लाज कशी वाटत नाही मला हा प्रकार कळत नाही. कारण तुम्ही लोकांनी जर केलं असेल तर ते उघड दिसलं असतं. सर्वप्रथम प्रत्येकाने जर तुम्ही मनसेचा जर विचार केलात तर गेल्या 4 ते 5 वर्षाच्या कालावधीमध्ये नाशिक महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेचा असलेला जो फंड आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर म्हणजे टाटांचा असेल त्याच्या व्यतिरिक्त जीविकेचा असेल ते प्रायव्हेट फंड वापरून महानगरपालिका नाशिकचा कसा विकास करता येईल ह्याचं चित्र सन्मान्य राजसाहेबांनी प्रत्येक वेळी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तो दाखवून दिला. त्या ठिकाणी भूमिपूजनाचे कार्यक्रम कुठे होत नाही आहेत, तो उद्घाटनाचे कार्यक्रम होतात. दुसरी गोष्ट अशी महत्त्वाची आहे की मगापासून मी बघतोय की माझे मित्र म्हणाले परागजी की टॅक्स टेररिझम या गोष्टीपासून मी जनतेची सुटका करून देईन. सगळ्यात प्रथम सांगायला मला अशी लाज वाटते की बऱ्याच ठिकाणी अजूनही विकासकांनी महानगरपालिकेचे जे प्लॉट आहेत ते हँडओव्हर न करता लोकांकडनं आजही प्रॉपर्टी टॅक्स महानगरपालिका वसूल करते. गेली 15 वर्ष वसूल करते आणि त्यांना आम्ही ते परत मिळवून देऊ पण आजपर्यंत परत मिळवून दिलेलं नाही आहे. ह्याचं उदाहरण आकृतीमध्ये साईवाडी या ठिकाणी गेली 15 वर्ष लोक महानगरपालिकेकडे हँडओव्हर न होता पण त्या लोकांवरती हा 15 वर्ष टॅक्स भरला जातो आहे. त्याची रक्कम जर बघितली तर त्याचा तुम्हाला हिशोब करता येणार नाही. म्हणायला गेलं तर पाणीबद्दल ह्या प्रश्नाबद्दल आमचे काँग्रेसचे सहकारी बोलले. आजही त्यांची बऱ्याच ठिकाणी सत्ता आहे महानगरपालिकेमध्ये, आजही त्या लोकांनी त्या ठिकाणी कुठेही त्यांना पाणी दिलेलं नाही आहे. पण नाशिक महानगरपालिकेमध्ये ज्यावेळी हा दुष्काळ आला होता त्या ठिकाणी सन्मान्य राजसाहेबांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सगळ्या नाशिक जनतेला पाणी मोफत दिलं होतं. 3 लाख कोटी टनचं पाणी मोफत दिलं होतं. आम्ही हे करून दाखवलेलं आहे. त्यामुळे आम्हाला का दिलं नाही पाहिजे? सविस्तर सर्वच पक्षांनी सांगितलं. आता यानंतर आपण जाऊयात शिवसेनेकडे. आमदार अनिल परब, काय नेमकं विजन आहे शिवसेनेचं की पुन्हा सत्ता शिवसेनेच्या हातात दिली पाहिजे मुंबईकरांनी? काय सांगाल मुंबईकरांना? 1997 पासून शिवसेनेकडे मुंबई महानगरपालिकेची सत्ता आहे. शिवसेना भाजप युतीकडे आहे आणि गेले 20 वर्ष म्हणजे 4 टर्म ही सत्ता आहे. एकदा सत्ता मिळवणं सोपं असतं परंतु ती पुन्हा पुन्हा राखणं हे काही सोपं नसतं. ज्या अर्थी शिवसेनेने ही सत्ता पुन्हा पुन्हा राखलेली आहे याचा अर्थ असा आहे की मुंबईतील जनतेने शिवसेनेवरती पुन्हा पुन्हा विश्वास दाखवलेला आहे आणि हा विश्वास केवळ भाषणं करून किंवा केवळ काहीतरी गाजरं दाखवून होत नाही. हा विश्वास प्रत्यक्ष कृती करूनच मिळवता येतो आणि म्हणून हा विश्वास जो मिळवलेला आहे शिवसेनेने तो आम्ही पुन्हा कायम राखलेला आहे आणि म्हणून कुठल्याही प्रकारची लाज न वाटता आम्ही ताठमानेने आणि आत्मविश्वासाने लोकांना सामोरे जातोय. शिवसेनेची जी काम करायची त्रिसूत्री आहे त्याच्यामध्ये विश्वास, विकास आणि सुरक्षा या 3 गोष्टी आम्ही प्रामुख्याने मुंबईच्या जनतेला दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे मुंबईच्या जनतेशी आमचे घट्ट नातं तयार झालेलं आहे. कोणी कितीही आरोप केले किंवा कोणी कितीही काही सांगितलं तरी मुंबईच्या जनतेला शिवसेनेवरती जो विश्वास आहे तो विश्वास काय असा काय इतक्या सहजासहजी तोडला जाऊ शकत नाही आणि म्हणून गेल्या 5 वर्षात काय कामं केलीत ही लोकांच्या समोर ठेवलेली आहेत. बाकीचे जे आता बोलत आहेत सगळे हे आम्ही काय करणार आहोत हे आम्ही बोलतोय. ज्या मुंबई 426 किलोमीटरच्या रेडियसची महानगरपालिका आहे इथे सुविधा देताना जवळजवळ 2.25 कोटीच्या अधिकृत अनधिकृत लोकांना ज्या सुविधा द्याव्या लागतात ह्या मुंबई महानगरपालिकेचा कारभार पारदर्शी असावा
अशी मागणी आता केली जाते. कुठलंही सर्टिफिकेट न मागता आम्ही कोणाकडे मागायला गेलो नाही. ज्यांचं सरकार केंद्रात आहे, ज्यांची मागणी आहे पारदर्शक कारभाराची, त्या सरकारनेच हे सर्टिफिकेट दिलं की हा मुंबई महानगरपालिकेचा पारदर्शक कारभार आहे. विश्वासार्हतेमध्ये ही महानगरपालिका अख्ख्या देशात नंबर 1 ची महानगरपालिका आहे. हे सर्टिफिकेट शिवसेनेने मागितलं नाही. हे केंद्राच्या पाहणी अहवालामध्ये हे सर्टिफिकेट आलं. हे काय शिवसेनेने मागणी नव्हती केली की बाबा आम्हाला हे सर्टिफिकेट द्या, आमचे विरोधक आरोप करतात त्यांना दाखवायचंय. हे काय मागणी केलेलं नाहीये. आणि म्हणून मुंबईच्या जनतेचा विश्वास आम्ही जिंकलाय. केलेली कामं आहेत, मग ती उद्यानं असतील, पाणी असतील. मुंबई महानगरपालिका ही अशा पद्धतीने आहे की ही व्हर्टिकल वाढत जाणारी महानगरपालिका आहे. इथे जागा जास्त नाही, तिन्ही बाजूने समुद्र आहे. असलेल्या सोर्सेसमधना बेस्ट सोर्सेस अवेलेबल करून चांगल्यात चांगल्या नागरी सुविधा कशा देता येतील ह्याच्यासाठी मुंबईच्या जनतेने आम्हाला वारंवार कौल दिलेला आहे. आणि एक गोष्ट नक्की आहे की शिवसेना प्रामाणिकपणे काम करते. त्यांच्या प्रामाणिकपणावरती मुंबईकरांना हा पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून मुंबईकरांच्या समोर पुन्हा एकदा आत्मविश्वासाने शिवसेनेचे सर्व उमेदवार अगदी ताठमानेने कुठली लाज न बाळगता आम्ही मतं मागायला जातो. पराग अळूंना आक्षेप आहे, तो घेऊन मला एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे. पराग अळूंनी बोला अगदी थोडक्यात. पहिली गोष्ट तर जो इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडियाचा उल्लेख केला त्याच्यामधले जे निकष आहेत ते वेगळे आहेत. लोकांचे काय निकष आहेत ते लोकांना माहिती आहे, आम्हाला माहिती आहे. आणि त्यामुळे लोकांना, मुंबईच्या जनतेला ज्या ज्या मुद्द्यांवर पारदर्शकता पाहिजे, ज्या ज्या घोटाळ्यांबद्दल मुंबईच्या महापौरांना पत्र लिहायला लागलं की रस्त्यामध्ये घोटाळा आहे, त्यामुळे कुठल्या तरी एका निकषावर इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडियामध्ये ज्याचा उद्देश हा मुंबई महानगरपालिकेचं कामकाज कसं चाललेलं आहे हा नाही आहे. त्यामुळे ज्या सर्व्हेबद्दल जे सांगतायत त्याचा आणि मुंबई महापालिकेच्या दैनंदिन कारभारामधला बोकाळलेला भ्रष्टाचार त्याचा संबंध नाही असं तुम्ही म्हणताय, पण दोघेही सत्तेमध्ये अनिल जी, एका ब्रेक नंतर मी आपल्याकडे येतो. एक छोटासा ब्रेक मला घ्यायचा आणि ब्रेक नंतर विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येने आहेत, त्या सगळ्यांकडे जायचंय. सविस्तर बाजू राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपली मांडली आहे. रणसंग्राम मध्ये आपण आज मुंबईत पार्ल्यात आहोत. एका ब्रेक नंतर लगेचच परततो. रणसंग्राममध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. या भरगच्च कार्यक्रमामध्ये विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि आता आपण या कार्यकर्त्यांच्या मनामधले प्रश्न घेणार आहोत. ताई, अगदी थेट आणि थोडक्यात. मला अलवनी साहेबांना हे विचारायचं आहे, प्रेमनगर झोपडपट्टी, आज त्या झोपडपट्टीमध्ये किती लोकांची झोपडी तोडली गेली आहेत बिल्डरांनी आणि त्यावरती तुम्ही मोर्चे काढलेले, पण पुढे काय झालं? सगळं शांत झालेलं. पुढे काय झालं? त्या झोपडपट्टी संदर्भात काय झालं? अगदी थोडक्यात प्रश्न, अगदी छोटा. मला असं म्हणायचं आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या 22 वर्षापासून या ठिकाणी MMRDA आणि मनपा यांच्यामध्ये जो ताळमेळ नाही आहे, तो ताळमेळ कधी होणार? MMRDA आणि महापालिकेतला ताळमेळ खरं तर आता तो प्रश्न सुटायला हवा होता. हे 2.5 वर्षामध्ये तसं काही म्हणजे राहायला हवं होतं. माझा प्रश्न असा आहे की संपूर्ण महानगरपालिकांमध्ये अनेक वर्ष लोक सत्ता करतायत. कोणता तरी एक एरिया असा दाखवा की जो सुटसुटीत व्यवस्थित असा मुंबईत पूर्ण शहरात हा व्यवस्थित आहे, जिथे फेरीवाला नाहीये किंवा लोकांना चालायला एखादा तरी परिसर. स्मार्ट सिटी साठीचा जो विषय आहे तो कोण पूर्ण करेल त्यालाच आम्ही आमचं मतदान देऊ. सगळी मुंबई स्मार्ट व्हावी खरं तर ही इच्छा आहे अशी पटवर्धन साहेबांच्या मनामध्ये, ते स्पष्ट दिसतंय आपल्याला. अगदी थेट आणि थोडक्यात का सर, विकासाच्या नावाने शिवसेना आणि BJP खूप अभिमान करत आहे. मग त्यांना ह्या कॉर्पोरेशनच्या इलेक्शनच्या वेळी त्यांना स्वतःचे कॅन्डिडेट इम्पोर्ट का करावे लागतात? कॅन्डिडेट इम्पोर्ट का करावे लागतात थोडक्यात? नमस्कार, मी दामोदर घोणे, वॉर्ड नंबर 84 मधनं. माझा एक प्रश्न आहे, तो ज्वलंत प्रश्न आहे. चाळीमध्ये तुम्ही टॉयलेट परमिशन दिली सगळ्यांना, एक 20,000चं लालच दाखवलं. 4 फुटाच्या चाळीमध्ये मला सांगा एक लाईन जाऊ शकते का टॉयलेटची? आमच्या इकडे शिरडकर हॉस्पिटल होते, ते गेल्या 2-2.5 वर्षापूर्वी तोडून टाकलेले, पण सध्या आता तिथे कुठल्याही बांधकाम झालेले नाही. व इथे एक महानगरपालिकेची शाळा होती, ती शाळा पण तोडून टाकण्यात आलेली आहे. DP रोड कुठे डेव्हलपमेंट रोड झालेला नाही. एक माझ्याकडे DP रोड आहे,
हा गेल्या 40 वर्षांनी असंच पडलेला महानगरपालिकेच्या कोणी व्यक्ती याच्यावर मी कंप्लेंट देऊन सुद्धा काही कारवाई झालेली नाही, रोड झालेला नाही तिथे. दुसरं आमच्याकडे एवढे झोपडपट्टी झाली आहेत, मी तुम्हाला प्रत्यक्षात घेऊन जाऊन दाखवणार की ह्या 20 वर्षामध्ये कमीत कमी 400 ते 500 झोपडपट्ट्या शिवाजीनगर, संभाजीनगर, शाहीवाडीमध्ये, पोदारवाडीमध्ये झोपडपट्टी झाले, पण तिथे एकही टॉयलेट नवीन बांधण्यात आले नाही. का नाही आले? आणि तुम्ही म्हणता आम्ही स्वच्छता हे करतात. काय करता तुम्ही? 20 वर्ष तुम्ही केलं काय? झोपड्या वाढतायत. आज या लोकांनी सगळी आपली पत्रकं काढली आहेत, पण त्यात विमानतळ परिसरातील झोपडपट्टीचा कुठेही उल्लेख नाही. आज गेली अनेक वर्ष जीविके आणखीन या झोपडपट्टीत राहणारी मंडळी आज डोक्यावर लटकती तलवार आहे. फक्त संग्राम करण्यासाठी कोणी समोर येत नाही. आता फक्त निवडणुका आल्या की सगळे आमच्याकडे येतात, आमच्या दारादारात येतात, आम्ही अमुक करून सांगतात. या विषयावरती माध्यमातून मधून थोडे आंदोलन उगवतात, पुढे काय होतं हा एक महत्वाचा प्रश्न आहे. मला फक्त अनिल परब साहेबांना एक नम्र विनंती करायची आहे की परब साहेब, तुम्ही आत्ताच तुमची बाजू, तुमच्या पक्षाची बाजू या ठिकाणी तुम्ही मांडलीत, पण पार्ल्यातल्या 2 महानगरपालिकेतल्या शाळा ज्या थोडीफार विद्यार्थी पण होते त्या शाळेमध्ये, त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना अचानक कुठेतरी रस्त्यावर आणलंय. 2 मोठ्या शाळा अचानक बंद करण्यात आलेल्या आहेत. त्या शाळांसंदर्भात अजून आजही काही झालेलं नाहीये. दुसरा प्रश्न मला परागजींसाठी आहे. परागजी, काही ठिकाणी तुम्ही आमदारकीच्या फंडातून काही सोलार सिस्टमचे दिवे लावलेले आहेत. परागजी, मला सांगा, खरं सांगा, त्या सोलार सिस्टमचा अभ्यास आपल्या पक्षाने केलेला आहे का? त्या दिव्या विचारत ते आमदार फंड आणि नगरसेवक फंड आणि खासदार फंड हे कोणाला माहित नाही कुठे लावतात, काय करतात. त्यासाठी तुम्ही हे करा की हे आमदारचं आहे, हे खासदारचं आहे आणि हे नगरसेवकचं आहे. माझा हा प्रश्न शिवसेनेच्या प्रतिनिधींना आहे. निवडणुका आल्या की शिवसेनेला दरवेळी करून दाखवलं हा मुद्दा आठवतो. मला त्यांना विचारायचं आहे की जनतेच्या काही सामान्य अपेक्षा असतात. तुम्ही मुंबईकरांना खड्डेयुक्त मुंबई दिलीत की खड्डेमुक्त मुंबई दिलीत, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. अनिल परब, आपल्यापासूनच आपण सुरुवात करूयात. लोकांच्या मनात काय आहे ते आपल्याला दिसलंय. खरं तर सगळ्याच प्रश्नांचं उत्तर देता येईल. परब साहेब, आपल्या उत्तरापासून सुरुवात करूयात, मग पराग आळवेंकडे जाऊया. आता जे प्रश्न या सगळ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विचारले त्याची एक उत्तर देतो. सुरुवात मी करतो. परागजींनी जो प्रश्न सांगितला की महापौरांना पत्र द्यावं लागतं चौकशी करण्यासाठी, ही गोष्ट खरी आहे. महापौरांनी जर काही गैरकारभार झाला असेल तर त्याची चौकशी करा असं पत्र दिलेलं आहे. याचा अर्थ महापौरांचं इंटेन्शन आधी सरळ आहे. भ्रष्टाचारात जर आम्ही असलो असतो असं आहे का तर आम्ही पत्र दिलं नसतं. नक्की एक नाही. आता त्यांचं ऐकलं, त्यांचं ऐकलं, मी याचं उत्तर देतो. पुढे जाऊयात आपण. एक आक्षेप पुढे जाऊया. महापौरांनी पत्र दिलं, त्याची चौकशी करा. आता त्यांनी प्रश्न विचारला खड्ड्यांच्या बाबतीमध्ये. शिवसेनेचे नगरसेवक हे नेहमी ज्या वेळेला खड्डे पडतील किंवा पाणी तुंबतं, एकच पक्ष असा आहे जो 365 दिवस काम करतो. बाकी कुठलाही पक्ष असा नाही की जो 365 दिवस काम करतो. मी स्वतः, आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख या सगळ्याच्या पाहणीसाठी रस्त्यावर उतरतात. हे आपण पण आमच्या चॅनलवाले आपल्या बरोबर असतात. ह्या सगळ्या गोष्टी बघण्याचं काम प्रशासकीय लोकांचं आहे. त्या रस्त्यावरती मटेरियल काय पडलं, कॉन्ट्रॅक्ट काय झालंय, त्या कॉन्ट्रॅक्टचं व्हायोलेशन तर होत नाही आहे. आणि ह्याचे प्रमुख, या प्रशासकीय यंत्रणेचे प्रमुख हे आयुक्त असतात. आणि आयुक्तांचा प्रमुख हा नगरविकास खात्याचा प्रमुख असतो, म्हणजे मुख्यमंत्री असतो. बरोबर. त्यामुळे जर एखादं प्रशासकीय कामामध्ये चूक असेल आणि एखादं प्रशासकीय काम बरोबर नसेल, माझी स्वतःची देखील ही मागणी आहे किंवा आमच्या सगळ्यांचीच ही मागणी आहे, जर अशा प्रकारचं जर काही चुकीचं काम झालेलं असेल तर त्याची म्हणजे मुंबईतल्या खड्ड्यांना सगळ्यांना जबाबदार धरायचं का? मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांना जबाबदार धरायचं का? माझं म्हणणं असं आहे, प्रशासकीय कामामध्ये मी रस्त्यावरती नगरसेवक म्हणून उभा राहिलो, मला काय माहिती याच्यामध्ये किती मटेरियल लागणार आहे, टेक्निकल स्पेसिफिकेशन. पण परब साहेब, आमची अपेक्षा असते की आमच्या नगरसेवकांना ते तपासावं, ही आमची अपेक्षा आहे. म्हणून आम्ही नगरसेवकांना निवडून दिलं. डांबराला हात लावून बघितला, मला त्याच्यातलं काय, आपण योग्य सक्षम यंत्रणेकडून तपासणीची मागणी करा. तसे रिपोर्ट्स आपण मागवा. तपासणीची मागणी, खड्ड्यांना जबाबदार मुख्यमंत्री आहेत का? एकच सांगतो तुम्हाला, ह्या सगळ्या गोष्टी, भ्रष्टाचार होतो म्हणजे काय, ॲग्रीमेंटचं व्हायोलेशन होतं. जे ॲग्रीमेंट केलं जातं हे ॲग्रीमेंट प्रमाणेच्या त्यांच्या नॉर्म्स प्रमाणे काम केलं जातंय की नाही हे बघणं, हे काम कोणाचं आहे? प्रशासनाचं आहे. चुकीचं वाटलं तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचं काम माझं आहे नगरसेवक म्हणून. नगरसेवक म्हणून आक्षेप माझे किती आतापर्यंत महानगरपालिकेत नोंदलेत याचा तपशील तुम्हाला मिळेलच. परंतु प्रशासकीय यंत्रणेमध्ये जर काही दोष असेल
मला सांगा आता रस्ते अनिलजी, सत्ताधाऱ्यांचं काम नाही का त्यांच्यावर वचक ठेवायचं? रस्त्याची SIT नेमली गेली. या SITच्या रिपोर्टमध्ये काय आलं की जे अधिकारी, जे अभियंते, जे कॉन्ट्रॅक्टर दोषी आहेत त्यांना आतमध्ये टाकले. हे कोणी टाकले आतमध्ये? हा दबाव असल्याशिवाय टाकले का? अजितराव राणे, मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये हे सगळं भावनिक राजकारण होतं का हो? पक्षाचं, मराठीचं, हिंदुत्वाचं आणि विकासाचे मुद्दे बाजूला पडतात का? शिवसेनेने किंवा भारतीय जनता पार्टीने दिलेले उमेदवार तुम्ही आजही शिवसेनेवाले बाळासाहेबांचा फोटो ठेवतात, मतं मागतायत. भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदींचा फोटो ठेवतात, फोटो मागतात. तुम्ही त्यांचं कर्तृत्व काय? उमेदवारांचं कर्तृत्व काय? तुम्ही त्यांचं कर्तृत्व काय? प्रत्येक तुम्ही भारतीय ज्यांनी उमेदवार दिले ते स्वतःच्या कर्तृत्वावर निवडून आले पाहिजेत. तुमचं कर्तृत्व आहे का त्यांचं? त्या उमेदवारांचं कर्तृत्व असेल ते निवडून देतील. आपण या ठिकाणी खोटं बोला, रेटून बोला. मला कार्यकर्त्यांकडे जायचंय अगदी थेट थोडक्यात. जय कुमार म्हणून एक कॉन्ट्रॅक्टर होता जो BMC मध्ये ब्लॅकलिस्टेड आहे, त्याला MMRDचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे. हीच का अपारदर्शकता? खरं तर मुंबई महापालिकेमधले कॉन्ट्रॅक्टर हा एक फार वेगळा कार्यक्रमाचा विषय होऊ शकतो. 20 वर्ष महानगरपालिकेत एकत्रच आहेत ना, तर भ्रष्टाचार दोघांचाही आला ना, त्याचं उत्तर कोण देणार? सांगा, विचार नाही बोलतात रस्त्यावर. परब साहेब, आपल्याकडे येतो. खूप महत्वाचे प्रश्न आहेत. जे रस्त्याचा जो प्रश्न आहे, रस्त्यावरचे खड्डे असतील, महिलांची स्वच्छालय असतील, झोपडपट्ट्यांचा प्रश्न असेल, या संपूर्ण पश्चिम उपनगरांमध्ये मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या नागरी सुविधांबद्दल शिवसेना समाधानी आहे का? एक मी तुम्हाला गोष्ट पुन्हा एकदा सांगतो, हा काय भांडणाचा कार्यक्रम नाही आणि केवळ पार्ल्याच्या 2 वॉर्डची चर्चा करण्यासाठी हा नाही. हा कार्यक्रम आहे, हा पश्चिम उपनगरातल्या 102 वॉर्डच्या संदर्भातल्या आपापली पक्षाची बाजू मांडण्याचा कार्यक्रम आहे. आजही मी तुम्हाला सांगतो की 4 वेळा शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता ग्रहण केलेलं आहे. 5व्यांदा पुन्हा एकदा आम्ही आत्मविश्वासाने जातोय. काम समाधानी आहे, करून दाखवलंय. प्रत्येक सेक्टरमध्ये तुम्ही आम्हाला विचारू शकता, आम्ही तुम्हाला उत्तर देऊ शकतो की आम्ही नेमकं केलं काय. आमच्या वचननाम्यामध्ये आम्ही जे सांगितलं, या वचननामा जवळजवळ 95% आम्ही पूर्ण करण्याचं काम केलंय. म्हणून पुन्हा पुन्हा वचननामा काढण्याचं धाडस आम्ही करू शकतो. परब साहेब, मुंबईकरांची पाठ दुखते हो, रस्ते नाही आहेत नीट असं म्हणतात मुंबईकर. ते का नाही झाले? म्हणजे काय अडचण झाली? असं का असं पश्चिम उपनगरात फार खड्डे आहेत? काय करून आपण नेते सन्मान्य नेते सक्षम आहेत उत्तर द्यायला. आपण मुंबईची जनता पुन्हा पुन्हा ज्या वेळेला मतदान करते तर मुंबईच्या जनतेला मूर्ख समजतात का हे लोक? नाही, तुम्ही जनतेला भावनिक करता असा एक आक्षेप आहे तुमचा. आमची भावनिक करून मतं घेता असा एक आक्षेप. मुंबईच्या जनतेला आमच्यावरती विश्वास आहे. मुंबईच्या जनतेला आम्ही आत्मविश्वासाने सामोरं जातो. यांच्यापैकी कुठले लोक आणि परतजी एक आणखी महत्वाचा मुद्दा आहे की आपण आता जरी भांडत असला तरी सत्तेत तुम्ही एकत्र होतात आणि निवडून आल्यानंतर तुम्ही सोबत जाणार नाही, कशावर? याचं उत्तर मुंबईकरांना द्या. म्हणजे अनिलजी माफ करा, मी आपल्याला थांबवतो, पण उत्तर याचं हवंय लोकांना. निवडून आल्यानंतर तुम्ही सोबत जाल का? अनेकदा आम्ही स्पष्ट केलेलं आहे, जाल का सोबत? की शिवसेना आमचा वैचारिक मित्र आहे. आम्हाला त्यांच्या विचारांशी काही अडचण नाही, आम्हाला त्यांच्या आचरणाशी अडचण आहे. आणि त्यामुळे पारदर्शी कारभार असावा हा महत्वाचा मुद्दा हा युतीच्या बोलणीमध्ये फिसकटला आणि त्याच्यामुळे युती होऊ शकली नाही. नंतरचं काय? आम्हाला नंतरचं काय? लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे. आम्हाला भारतीय जनता पक्षाला शिवसेनेच्या विचारांशी आम्ही सहमत आहोत, त्यांच्या आचरणाशी आता सहमत नाही आहोत. पारदर्शक कारभारचा अजेंडा हाच युतीचा अजेंडा होऊ शकला असता. पुढील काळामध्ये काँग्रेसला याच्यावरती छोटा आक्षेप येतो, मला ब्रेक घ्यायचा आहे. शिवसेनेचे आमदार मगाचपासून एक गोष्ट ठासून सांगतायत की गेली 4 वेळा आम्हाला जनतेने मतदान केलं, आता पुढे सुद्धा करतील. जनतेला गेली 4 वर्ष जनतेला ते गृहीत धरूनच कामकाज करत होते. 4 टर्म जनतेला गृहीत धरलं त्यांनी. म्हणजे जनता ही मूर्ख आहे, याच्या पुढे सुद्धा त्यांना मतदान करणार एवढा भ्रष्टाचार करून सुद्धा. मी एक प्रश्न आपलाच विचारतो, 5 वर्षापूर्वी इकडचे BJPचे आमदार त्यांच्या पत्नीचं उत्पन्न होतं 1 कोटी 15 लाख. आज 5 वर्षानंतर ते 24 कोटी कसं झालं? कुठून आला एवढा पैसा? असं कोणता बिझनेस आहे? ज्योती अळवणी यांचं 2012चं ॲफिडेव्हिट बघा, आजचं ॲफिडेव्हिट बघा, याच्यामध्ये कुठेही 1 स्क्वेअर फूट जास्ती जागा आमची झालेली नाही. माझ्या वडिलोपार्जित जमीन, मी हे यासाठी सांगत होतो की माझे आजोबा जेव्हा पहिल्या पार्ल्यात आले
तेव्हा ज्या जमिनीची किंमत 50 पैसे पर स्क्वेअर फूट होती आज त्या जमिनीची किंमत 40,000 रुपये पर स्क्वेअर फूट झालेली आहे. तिथेच पैसे वाढले. माझ्या वडिलोपार्जित जमिनीबद्दल हे सांगतायत, हे दुर्दैव आहे. यांना हे माहिती नाही. हरकत नाही, आक्षेपाचं उत्तर आपल्या आलेलं आहे. मला एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे. पार्ल्यातला कार्यक्रम आता रंगत चाललाय. एका ब्रेकसाठी आपण थांबतोय. पुन्हा कार्यकर्त्यांकडे आपल्याला जायचंय. पूर्ण पश्चिम उपनगरांमधल्या समस्यांच्या बद्दल आपल्याला चर्चा अपेक्षित आहे पुढच्या शेवटच्या भागामध्ये. एक छोटासा ब्रेक, लगेचच परतू. रणसंग्राममध्ये पुन्हा एकदा स्वागत. शेवटच्या भागामध्ये आपण आलो रणसंग्रामच्या आणि सर्वसामान्य मुंबईकरांना त्यांचे प्रश्न या ठिकाणी उपस्थित करायचे आहेत. अगदी थेट आणि थोडक्यात आपण आपला प्रश्न सांगावा अशी विनंती मी आपल्याला करतो. मला फक्त इतकंच म्हणायचं की महानगरपालिकेचा जो नगरसेवक याप्रमाणे नाले, गटार आणि रस्ते या गोष्टीने जो सेवक म्हणून नेमला जातो, त्या याच्यामध्ये जे कचरा पेट्या या गेल्या 2 वर्षामध्ये अंधेरी आणि विलेपार्ले जागोजागी उचलल्या गेल्या आणि जे महिलांसाठी किंवा पुरुषांसाठी जे प्रसाधनगृह असतात शौचालय त्यांना रिप्लेसमेंट म्हणून काय प्रश्न लक्षात आला. मला हे विचारायचं आहे की आज 23 वर्षापासून या दोघी पार्टीची युती होती, पण आता आज एकमेकावर सांगतायत की त्यांची चुकी आहे, माझी चुकी आहे. पण आज या लोकांनी काम केलं. आज पार्ल्याची दशा एवढी खराब आहे, अजून खूप इम्प्रूव्हमेंट करायची जरूरत आहे. पण आज मी बघतो एकमेकावर टीका लावतात. ते मला आणखी विकासाची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? अगदी थेट आणि थोडक्यात. मला मनसेच्या कार्यकर्त्यांना, नेते असतील त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. शिवसेना जर इतकी म्हणजे तुमच्या नजरेत खराब आहे, तर माननीय तुमचे राज ठाकरे उद्धवजींना 8-8 वेळा फोन करतात. त्यांना युती करण्यासाठी बाळा नांदगावकरला बंगल्यावर का पाठवतात, याचं जरा उत्तर द्या. अगदी थेट आणि थोडक्यात. आज विलेपार्लेची मी तुम्हाला घराणेशाही इथे सांगायचा प्रयत्न करतो की आमचे स्थानिक आमदार आहेत, त्यांची मिसेस ही नगरसेविकासाठी उभा राहिले. का कुठल्या कार्यकर्त्याला त्यांनी न्याय देऊ शकले नाही? दुसरी एक घराणेशाही अशी आहे, वार्ड क्रमांक 82 आणि वार्ड क्रमांक 83 तिथे सावंत घरामध्येच दोघांना उमेदवारी दिली शिवसेनेने. ती एक घराणेशाही नाही आहे. तशीच तिसरी एक घराणेशाही अशी आहे की माजी आमदार दळवी साहेब त्यांचे मुलांना इथे नगरसेवकचं हे दिलेलं आहे. तर ही इथे विलेपार्लेतली घराणेशाही तुम्हाला सांगण्याचं. काँग्रेसमधली नाहीये का? काँग्रेसमध्ये नाहीये. राजेश मेहताच्या मुलाला पण दिलेली आहे. काँग्रेसमध्ये घराणेशाही नाही आहे. आता मला असं वाटतं आता नेत्यांकडे आपण जो आहेत मी कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळतोय. या सगळ्या आक्षेपांचं उत्तर शिवसेना भाजपकडनं आपण घेणार आहोत. पण कार्यक्रमाचा शेवट करताना अजितराव राणे पुन्हा अगदी थोडक्यात 3 महत्वाचे मुद्दे, 3 काय आश्वासनं द्याल मुंबईकरांना, का तुम्हाला निवडून द्यायचं जाता? मुंबई शहरातल्या जनतेला स्वच्छ पाणी पाहिजे. किमान 12 तास पाणी नसेल तरी किमान 6 ते 8 तास मुंबई शहरातल्या जनतेला पाणी पाहिजे. त्यांना जी मुंबई शहरातली सर्वात मोठी आता समस्या जी ट्रॉफिकची आहे, ही ट्रॉफिकची समस्या सुटली पाहिजे. आणि मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलची जी एवढी मोठी समस्या आहे, ज्या हॉस्पिटलमध्ये कॉटन जरी मागवायचं असेल तरी तो विकत आणावा लागतो मेडिकलमध्ये. या मुंबई महानगरपालिकेमध्ये मिळणारे सर्व उपचार हे गरिबांना मोफत मिळाले पाहिजे. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये शाळेची सध्या जी पटसंख्या कमी होत चालली आहे त्या ठिकाणी त्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे. हरकत नाही. काँग्रेसकडे आपण जाऊया. वेळ थोडा आपल्याकडे. काँग्रेसला का निवडून द्यायचं पुन्हा जाता काय सांगाल? आणि या आक्षेपांबद्दल जाता काय बोलाल? 3 महत्वाचे मुद्दे थोडक्यात. महाराष्ट्रातील आणि मुंबईतील जनतेला मी हे सांगू इच्छितो की काँग्रेसला यावेळेस आपण याकरता मतदान करा की आम्ही सर्वप्रथम या मुंबईला स्वच्छ करायचा प्रयत्न केला. जिकडे तिकडे घाण आणि कचरा दिसतो. गेली 22 वर्ष आपल्याला फक्त यांनी खोटं बोलण्याचंच काम केलं. तसंच आरोग्यासाठी आम्ही या मुंबईमधील सर्व इस्पितळांमध्ये चांगली उपाययोजना आखायचा प्रयत्न, चांगले डॉक्टर्स तसेच चांगली मशिनरी आम्ही परचेस करायचा प्रयत्न करणार आहोत. आणि या मुंबईमध्ये आम्ही सर्वप्रथम पाण्याचा जो प्रश्न आहे, गोरगरिबांकरता स्वच्छ आणि मोफत पाणी 24 तास कसं देता येईल याच्याकरता आमच्याकडे एक अतिशय चांगली योजना, तसेच आम्ही मुंबई डॉक्टर नावाची एक योजना आणतो. ह्या योजनेचा गेली 5 वर्ष आम्ही अभ्यास करत होतो आणि ती योजना आम्ही आता मुंबईत राबवणार. त्या योजनेद्वारे आपण तुमच्या घरासमोर कुठेही खड्डा असेल तरी 24 तासाच्या आत मुंबई डॉक्टर नावाची जी आमची यंत्रणा असेल ती येईल आणि आपल्या दारासमोरील रस्ता पूर्णपणे बुजवून तुम्हाला 24 तासात स्वच्छ रस्ते आणि सुंदर रस्ते दिसतील. हरकत नाही. ठीक आहे, आपण मनसेकडे जाऊयात. काय जाता आवाहन कराल मुंबईकरांना आणि अनेक आक्षेप जे होते त्याच्याबद्दल काय बोलाल थोडक्यात? आमच्या वैचारिक मतभेदांबद्दल चर्चा नक्कीच थांबवली पाहिजे. कारण जे चाळीमध्ये झोपडपट्ट्यामध्ये राहणारा आपला जो रहिवासी आहे, आज आम्ही लोक ज्या चाळीमध्ये आणि प्रत्यक्ष फिरतोय त्या ठिकाणी एकच समस्या दाखवतो की आमच्याकडे शौचालय तुंबलेली असतात, आमच्याकडे पाणी येत नाही, आमच्याकडे गटारं ती साफसफाई होत नाही.
अतिशय वाईट वाटते या ठिकाणी ज्यावेळी आपल्या घरातल्या आपण जिथे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हा विषय जिथे उपस्थित करतो त्या ठिकाणी एका घरातली पहिला 2 लोक होती, मग 2 मुलं झाली, मग त्यांची लग्न झाली, मग 2चे 8 झाले. पण शौचालय फक्त वरती बांधलं जातात, त्याची जी खालची ड्रेनेज लाईन जी 8 इंचाची असेल किंवा 12 इंचाची असेल ती फार मोठी केली पाहिजे, कारण घरातली संख्या वाढली, घरात ते बाथरूममध्ये जाणारं पाणी वाढलेलं आहे. त्याबद्दल आजपर्यंत त्या पद्धतीचा विचार केला गेला नाही. मला असं वाटतं की प्रत्येक पक्षाने ह्या गोष्टीचा प्रामाणिकपणे विचार केला पाहिजे, कारण 2चे 8 झाल्यानंतर पाण्याची बाथरूममध्ये जाण्याची संख्या वाढेल, त्याप्रमाणे ड्रेनेज लाईन खोदून केली पाहिजे. या प्रकारच्या जनता ज्या परिस्थितीत राहत आहे त्याबद्दल मला अतिशय खंत वाटते. विकास कामांबद्दल आणखी गांभीर्याने विचार अतिशय पुढे आपण जाऊयात, पण जाता ते फोन का केला इतक्या वेळा त्याचं त्या आक्षेपाचं उत्तर याबद्दल त्यांनीच त्यांची खंत बोलून दाखवल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. मराठी माणसाचा विकास व्हावा आणि मराठी माणूस सगळीकडे काम करावं याकरता राजसाहेबांनी जे प्रामाणिक पाऊल उचललं त्याबद्दल आता बोलायला दिलं पाहिजे. आता बोलायला द्या, ताई आता बोलायला द्या, ताई बोलायला द्या, ताई थांबा. आता मला असं अनिलजी बोलतील कामाने माझं म्हणणं असं आहे की ज्या ठिकाणी प्रामाणिक पाऊल उचललं त्यानंतर प्रामाणिक मराठी माणसासाठी प्रामाणिक पाऊल होतं. मुस्लिम लीगच्या त्यांचा फारच मोठा आक्षेप आहे. काय तुमचा नेमका आक्षेप आहे? आपण घेऊ आता ते विचारायला आले आहेत युतीसाठी. जेव्हा राज साहेब शिवसेना सोडून गेले तेव्हा त्यांनी मराठी माणसांचा विचार केला नाही का? हरकत नाही. परागजी, जाता जाता पुन्हा काय 3 महत्वाची आश्वासन आणि अनेक आक्षेप तुमच्यावरती झाले त्याचं उत्तर. माझे 3 मुद्दे हे आहेत की ज्या पद्धतीने गेल्या 2.5 वर्षामध्ये मुंबईसाठी केंद्राने निधी दिला, राज्याने निधी दिला, अनेक प्रकल्पांमधल्या ज्या परवानग्या होत्या त्या आणल्या आणि मग मेट्रो असेल, कोस्टल रोड असेल, तुमच्या एलिव्हेटेड रेल्वे नगरांकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे असं वाटतं का? एलिव्हेटेड रेल्वे असेल, असे सगळे मुद्दे जे विशेष करून पश्चिम उपनगरातल्या मुंबईकरांना जाणवतात त्या विषयामध्ये पहल ही केंद्र सरकारने केली, राज्य सरकारने केली. आम्हाला जर का जबाबदारी दिली तर या सगळ्या कामांना आम्ही आणखीन गतीने पुढे घेऊन जाऊ शकतो. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, झोपडपट्टी पुनर्वसनाचा विषय वारंवार आला. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी एक स्वप्न पाहिलं होतं की आम्ही 40 लाख झोपडपट्टीवासियांना मोफत घर देऊ. ते स्वप्न साकार करता आलं नाही, कारण केंद्र सरकारच्या जमिनीवरील झोपडपट्टीमध्ये महाराष्ट्राच्या SRA स्कीम राबवू शकत नाहीत. केंद्राने हे धोरण जाहीर केलं. एअरपोर्टच्या संदर्भात लेखी परवानग्या सुद्धा आल्या, डिफेन्सच्या संदर्भात सुद्धा आल्या की केंद्र सरकारच्या जमिनीवरील झोपडपट्टीवासींचं पुनर्वसन हे त्याच ठिकाणी होणार. अफोर्डेबल हाऊसिंग हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. महानगरपालिकेच्या हा लेखी आहे, देतो मी तुम्हाला, माझ्याकडे लेखी आहे, तुम्हाला देतो मी. त्यामुळे पुनर्वसन, झोपडपट्टी पुनर्वसन आणि अफोर्डेबल हाऊसिंग यासाठी महानगरपालिका अडवते, ते अडवली जाऊ नये म्हणून भारतीय जनता पार्टी महानगरपालिकेत येणं अत्यंत आवश्यक आहे. तिसरा मुद्दा, मुंबईच्या जनतेला सोबत घेऊन महानगरपालिकेचा कारभार चालावा लागेल. परागजी आपल्याकडे कमी आहे. तुम्ही अडवलं असं त्यांचं म्हणणं आहे. असं काय अडवलं होतं का? मागच्या सत्तेत तुम्ही सोबतच होतात, काय प्रॉब्लेम आहे? मुद्दा सांगतो जी. एअरपोर्ट अथॉरिटीच्या बाबतीत मगाशी तो काकांनी प्रश्न विचारला होता. इथे सगळे बसलेले आहेत. भारतीय जनता पक्ष सोडून सर्व पक्षीय लोकांनी याच्यावरती आंदोलन केलं आणि त्याचं नेतृत्व मी केलं. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे, काँग्रेस होतं ना, सगळे पक्ष होते. महत्वाचा मुद्दा असा आहे की मुंबईच्या जनतेला ज्या 3 मूलभूत गोष्टींची गरज आहे त्यामध्ये विकासाची गरज आहे, विश्वासाची गरज आहे आणि सुरक्षिततेची गरज आहे. या 3ही गोष्टी आम्ही मुंबईच्या जनतेला देऊ, आतापर्यंत दिलेल्या आहेत, याच्या पुढे देखील देऊ. राहिला प्रश्न 3 प्रमुख महत्वाच्या, त्याच्यात प्रॉपर्टी टॅक्स 500 फुटापर्यंत आम्ही माफ करू अशी आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये वचन दिलेलं आहे. 700 फुटापर्यंत आम्ही सवलतीच्या दरात देऊ. बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच नावाची जी योजना आहे, ज्याच्यात राज्य शासनाचे जे काय ज्याच्यामध्ये स्कीममध्ये आजार कव्हर केले जातात नाही, अशा योजना सगळी महानगरपालिकेच्या माध्यमातून देऊ आम्ही. आणि पाणी जे देण्याचे आमचं धोरण आहे, हे चांगलं पाणी हे आज जिथे गळतीमुळे खराब होते म्हणून पूर्ण मुंबईला व्यवस्थित पाणी 24 तास पाणी देण्याचं वचन आम्ही दिलेलं आहे. पश्चिम उपनगरांमधल्या ज्या महत्वाच्या मूलभूत समस्या आहेत त्या या सर्व सन्मान्य नेत्यांनी मांडल्या. आज रणसंग्राममध्ये पश्चिम उपनगरातल्या नागरिकांच्या काय नेमक्या समस्या आहेत आणि या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना काय त्या संदर्भामध्ये वाटतं त्यांनी मुंबईकरांना आश्वासन दिलंय. या कार्यक्रमात उपस्थित झालेल्या मुद्द्यांचा मुंबईकर नक्कीच मतदान करताना योग्य ते या सगळ्या मुद्द्यांचा वापर करतील आणि अत्यंत चांगलं उत्तम जो आपल्याला सोयीसुविधा देईल अशा पक्षाची निवड मुंबई महापालिकेच्या सत्तेकरता करतील अशी अपेक्षा करूयात. रणसंग्राममध्ये आज इथंच थांबतोय.
ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.